नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. आजचा आपला हा जो पुरोगामी महाराष्ट्र निर्माण झालेला आहे त्याच्या पाठीमागे अनेक समाजसुधारकांनी दिलेलं योगदान आणि त्या योगदानामुळे आजचा हा आधुनिक महाराष्ट्र निर्माण झालेला आहे. त्यामध्ये स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये, स्त्री उद्धाराच्या बाबतीमध्ये ज्या समाजसुधारकांनी योगदान दिलं त्यातही स्त्री समाजसुधारकांची नावंही खूप अल्पांशाने आपल्याला सापडतात. सावित्रीबाई फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेनंतर पंडिता रमाबाई असतील, रमाबाई रानडे असतील, अशा खूप कमी स्त्रिया ज्यांनी प्रत्यक्ष कृतीतून स्त्रियांच्या उद्धाराकरता योगदान दिलं, स्त्री शिक्षणाकरता योगदान दिलं असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून अशा कृतिशील समाज सुधारकांच्या मध्ये जे एक नाव आहे ज्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं योगदान स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, स्त्री उद्धाराच्या क्षेत्रामध्ये दिलं, त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं नाव म्हणजे पंडिता रमाबाई. आता या पंडिता रमाबाई यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी, त्यांच्या एकूण वैचारिक योगदानाविषयी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. 23 एप्रिल 1858 रोजी माळहेरंब किंवा माळहेरंजी जवळील गंगामूळ नावाच्या डोंगरावरील वस्तीत रमाबाईंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव अनंत शास्त्री तर आईचं नाव लक्ष्मीबाई असं होतं. अनंत शास्त्री डोंगरे हे संस्कृतचे प्रकांड पंडित होते, तसेच ते सुधारक वृत्तीचे देखील होते. अनंत शास्त्रींनी आपल्या पत्नीस संस्कृत शिकवलेलं होतं आणि स्त्रियांना संस्कृत शिकविण्यास धर्मशास्त्राच्या नुसार बंदी असल्या कारणामुळे उडपीच्या धर्मगुरूंना ज्या वेळेला हे समजलं की अनंत शास्त्री आपल्या पत्नीला संस्कृत शिकवतायत, त्यावेळेस अनंत शास्त्रींना बोलावून जाब विचारण्यात आलेला होता. तेव्हा या धर्मपंडिताच्या पुढे अनंत शास्त्रींनी असं सांगितलं की संस्कृत स्त्रियांना शिकविणे यामध्ये कुठेही धर्माविरुद्ध कोणतीही कृती होत नाही. धर्म संस्कृत शिकवू नका असं म्हणत नाही. वेदांचं अध्ययन स्त्रियांना, शूद्रांना मी घडवीत नाही आणि त्यामुळे माझी कृती ही धर्मबाह्य अशा प्रकारची नाही असं ठामपणे अनंत शास्त्रींनी त्या बैठकीमध्ये सांगितलेलं होतं. आणि मग यावर 400 पंडितांच्या बरोबर अनंत शास्त्रींनी वादविवाद केलेला होता आणि या वादविवादामध्ये 400 पंडितांना हरवून आपलं म्हणणं कसं बरोबर आहे हे या धर्मसभेला पटवून देण्याचं काम हे अनंत शास्त्रींनी केलेलं होतं. मी मगाशीच म्हणाल्याप्रमाणे की त्यांनी आपल्या पत्नीला संस्कृतचं ज्ञान जसं दिलं त्याच पद्धतीने रमाबाईला, आपल्या कन्येला देखील संस्कृतचं ज्ञान दिलं. रमाबाईला आपल्या वडिलांच्याकडून आणि आईकडून संस्कृत भाषा, संस्कृत साहित्य, वेद, पुराणे इत्यादी आणि त्याचबरोबर संस्कृतचं व्याकरण या सगळ्या गोष्टी या शिकता आल्या आणि त्यामुळे संस्कृत भाषा, संस्कृत साहित्य, धर्मग्रंथ यांचा अत्यंत चांगला अशा प्रकारचा अभ्यास रमाबाईचा झालेला आपल्याला दिसून येतो. मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे की अनंत शास्त्री हे सुधारक वृत्तीचे होते आणि त्या कारणामुळे त्यांनी आपल्या मुलीचं म्हणजे रमाबाईचं लग्न 9 वर्ष झाले तरी लावलेलं नव्हतं आणि तत्कालीन धर्मशास्त्रांच्या पद्धतीनुसार 9 वर्ष झाल्यापर्यंत मुलीचं लग्न लावून दिलं पाहिजे असं मानण्यात येत होतं आणि अनंत शास्त्रींनी आपल्या मुलीचं लग्न 9 वर्ष झालं तरी लावलं नाही. म्हणून अनंत शास्त्री यांच्यावर त्यांच्या ज्ञातीतील लोकांनी बहिष्कार टाकला आणि त्यानंतर मग अनंत शास्त्री
हे नंतरच्या काळामध्ये भारतभर भ्रमंती करत निघाले. 4 जुलै 1874 मध्ये अनंतशास्त्री डोंगरे हे रमाबाईंचे वडील हे मृत्युमुखी पडले आणि त्यानंतर काही दिवसातच लगेच ऑगस्ट 1874 मध्ये रमाबाईंच्या आई लक्ष्मीबाई यांचाही देहांत झाला. या बाबतीमध्ये काही ठिकाणी 76च्या 77च्या दुष्काळामध्ये या दोघांचं निधन झालं अशा प्रकारचा देखील उल्लेख हा आपल्याला आढळून येतो. आणि एका पुस्तकातील उल्लेखानुसार जुलै 74 आणि ऑगस्ट 74 मध्ये रमाबाईंच्या मातापित्यांचं निधन झालं. आणि त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे डिसेंबर 1875 मध्ये म्हणजे दीड वर्षाच्या कालावधीनंतर रमाबाईंच्या मोठ्या भगिनी कृष्णाबाई यांचाही देहांत घडून आला. आणि मग त्यानंतर 1875 ते 1878 या जवळपास 3-4 वर्षाच्या कालखंडामध्ये आपले मोठे बंधू श्रीनिवास शास्त्री यांच्याबरोबर रमाबाईंनी भारत भ्रमण केलं. म्हणजे आई वडिलांचं निधन झालेलं आहे, मोठ्या बहिणींचं निधन झालेलं आहे, त्यामुळे कुटुंबामध्ये ही दोघं भावंडच फक्त अस्तित्वात राहिली. आणि त्यानंतर आपल्या मोठ्या बंधूंच्या सोबत श्रीनिवास शास्त्रींच्या सोबत रमाबाई संपूर्ण भारतभर फिरत राहिल्या. आणि फिरत फिरत ही भाऊ बहिणीची जोडी जी आहे ती कलकत्त्याला पोहोचली. आणि कलकत्ता येथे आल्यानंतर त्यावेळेला रमाबाईंचं वय 20 वर्ष झालेलं होतं. आणि एका मंदिरामध्ये रमाबाईंनी आपल्या पांडित्याची, आपल्या संस्कृतच्या ज्ञानाची चुणूक दाखविली. आणि मग त्यानंतर कर्णोपकर्णी सर्वत्र रमाबाईंचं संस्कृतचं ज्ञान, संस्कृतचं त्यांचं असलेलं प्रकांड पांडित्य या सगळ्या गोष्टी सगळीकडे पसरत गेल्या. यावेळी पुराण ग्रंथामधील 18,000 श्लोक हे रमाबाईंनी म्हणून दाखविलेले होते. आणि त्या कारणामुळे कलकत्त्यातील सुधारक जे लोक होते, सुधारक वृत्तीचे जे लोक होते, जे पंडित होते, त्यांचं लक्ष हे रमाबाईंच्याकडे गेलं. आणि त्यामुळे रमाबाईंच्या विद्वत्तेचं कौतुक करावं यासाठी म्हणून कलकत्ता विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये कलकत्त्यातील पंडितांनी, तिथे असणाऱ्या अध्यापकांनी एक मोठी सभा भरविली. आणि या सभेमध्ये पंडिता, सरस्वती ह्या पदव्या रमाबाईंना देण्यात आल्या. त्यामुळे पंडिता रमाबाई सरस्वती या नावाने या पुढील काळामध्ये रमाबाई या ओळखल्या जाऊ लागल्या. पंडिता या नावाने अथवा पदवीने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या भारतातील एकमेव स्त्रिया. आणि याच सभेमध्ये रमाबाईंचं ज्ञान जे आहे संस्कृताचं तपासण्यासाठी म्हणून जागच्या जागी एक विषय त्यांना देण्यात आला. आणि त्या विषयावर श्लोक रचण्यास रमाबाईंना सांगण्यात आलेले होते. तेव्हा रमाबाईंनी दिलेल्या विषयावर श्लोक रचून आपले शीघ्र कवित्व जे आहे हे कवित्व या पंडितांच्या सभेपुढे सादर केलेले होते. याच वेळेला बंगाली स्त्रियांनीही, म्हणजे त्या कालखंडामध्ये बंगाली स्त्रियांनीही त्यांना भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण म्हणून मानपत्र हे दिलेलं होतं. पंडिता रमाबाई कलकत्ता येथे आल्यानंतर त्यांचा केशवचंद्र सेनांशी संबंध आलेला होता. आपल्याला माहित आहे की बंगालमधील एक खूप मोठे सुधारक केशवचंद्र सेन, आणि या केशवचंद्र सेनांशी त्यांचा संबंध आला. या काळात त्यांच्याबरोबर काही चर्चा या रमाबाईंच्या घडून आलेल्या होत्या. आणि त्यानंतर हिंदू धर्माविषयीचे काही प्रश्न हे त्यांच्या मनामध्ये या कालखंडामध्ये निर्माण झालेले होते. पंडिता रमाबाई यांना धर्म
आणि त्याच्या नावाने केली जाणारी जी काही व्रतवैकल्य आहेत याच्यातील फोलपणा हा जाणवू लागलेला होता. त्या एके ठिकाणी असं म्हणतात, आम्ही आमचे सारे द्रव्य देवता प्रसन्न करणाऱ्या ब्राह्मणांना दान करण्यात खर्ची घातलं, पण देव ब्राह्मण आम्हाला श्रीमंती देऊ शकले नाही. अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यात, तीर्थक्षेत्री स्नान करण्यात आणि पाप शाप मुक्त होण्यात आयुष्याचा बराच मोठा काळ आम्ही घालविला, परंतु त्यामुळे आम्हाला दारिद्र्यच प्राप्त झाले. 21 वर्षाचा माझा तरुण उत्साही भाऊ महिनोन्महिने उपवास करण्यात त्याने दिवस घालविल्यामुळे शरीराचे आरोग्य तो गमावून बसला, परंतु दगडाच्या देवमूर्ती तशाच कठीण राहिल्या. आमच्या प्रार्थनेला उत्तर मिळाले नाही असं रमाबाई म्हणतात. म्हणजे हिंदू धर्मातील तीर्थक्षेत्रांना भेटी देणे, दानधर्म करणे, उपवास तापवास करणे यासारख्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला श्रीमंती तर मिळाली नाहीच नाही, देवही मिळाला नाही आणि त्याही पलीकडे जाऊन दैन्य दारिद्र्य स्वीकारावं लागलं, आरोग्य गमावावं लागलं असं आपला अनुभव कथन करताना पंडिता रमाबाई म्हणतात. परंतु त्यानंतर काही दिवसामध्ये रमाबाईच्या बंधूंचं निधन घडून येतं. 8 मे 1880 रोजी रमाबाईंचे बंधू श्रीनिवास शास्त्री यांचं निधन झाल्यानंतर मात्र रमाबाई एकाकी पडतात आणि एकाकी पडलेल्या रमाबाईंची बंडखोर वृत्ती जी आहे ती वृत्ती त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये देखील आपल्याला बघायला मिळते. रमाबाईंना आधाराची गरज होती आणि मग त्यांनी बंगालमधील बिपिन बिहारी मेधावी या शूद्र जातीतील पदवीधर पुरोगामी विचारांच्या ब्राह्मो समाजाच्या विचारांच्या वकिलाबरोबर विवाह केला. 13 जून 1880 रोजी हा विवाह घडून आला. हा विवाह अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे. रमाबाईंच्या बंडखोर वृत्तीचं हे लक्षण आहे. खरं तर हा विवाह प्रेमविवाह आहे. हा विवाह नोंदणीकृत केला गेलेला विवाह आहे. हा विवाह आंतरजातीय विवाह आहे, आंतरप्रांतीय विवाह आहे आणि त्याचबरोबर तो प्रतिलोम विवाह आहे. म्हणजे एका ब्राह्मण स्त्रीने, ब्राह्मण कन्येने शूद्र जातीतील पुरुषाच्या बरोबर विवाह करणं हा धर्मशास्त्राने संमत नसलेला जो भाग आहे. धर्मशास्त्राला अनुलोम विवाह मान्य आहे. म्हणजे वर हा वरिष्ठ जातीतील वर्णातील असला आणि वधू ही कनिष्ठ जातीतील वर्णातील असेल तर अशा प्रकारचा अनुलोम विवाह एक वेळेस धर्म मान्य करतो, परंतु वधू वरिष्ठ वर्णीय आणि वर कनिष्ठ वर्णीय असलेल्या प्रतिलोम विवाहाला मात्र धर्म मान्यता देत नाही. आणि असं असताना सुद्धा अशा प्रकारचा प्रतिलोम विवाह ब्राह्मण असणाऱ्या, धर्मशास्त्राचं ज्ञान असलेल्या रमाबाईंनी घडवून आणलेला होता आणि त्यामुळे हा विवाह अनेक अर्थांनी अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा ठरतो. त्यानंतर 16 एप्रिल 1881 रोजी मनोरमा ही कन्या रमाबाईंना झाली, परंतु त्यांना वैवाहिक सुख दीर्घकाळ लाभलं नाही. विवाहानंतर लवकरच 4 फेब्रुवारी 1882 रोजी रमाबाईंचे पती बिपिन बिहारी मेधावी यांचं निधन घडून आलं. त्यानंतर रमाबाई यांनी आपल्या कन्येला म्हणजे मनोरमेला घेऊन मार्च 1882 मध्ये कलकत्ता सोडलं आणि कलकत्ता सोडून त्या पुण्यामध्ये आल्या. आता पुण्यात आल्यानंतर रमाबाईंनी
बालविधवांची स्थिती सुधारायचा विचार केला आणि 1 मे 1882 रोजी त्यांनी पुण्यामध्ये आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना केली. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाहाच्या अत्याचारापासून स्त्रियांची सुटका करणे या उद्देशाने आर्य महिला समाज हा त्यांनी स्थापन केलेला होता. प्रत्येक स्त्रीला सन्माननीय जीवन जगण्यासाठी सक्षम करण्याचा, त्यांना शिक्षित करण्याचा उद्देश या संस्थेचा होता. नंतर या संस्थेच्या अनेक ठिकाणी शाखा निघाल्या. अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी अशा अनेक ठिकाणी आर्य महिला समाजाच्या या संस्था निघालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सन 1881 मध्ये रमाबाईंनी देववाणी परिदेवितम हे संस्कृतमध्ये रचलेलं काव्य वेदांत सार हा त्याचा हिंदी अनुवाद लेखरूपाने संग्रहित करून प्रसिद्ध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सन 1882 मध्ये स्त्री धर्मनीती हे मराठीतील पहिलं पुस्तक रमाबाईंनी लिहिलं आणि या पुस्तकाच्या खर्चामधून, पुस्तकाच्या विक्रीमधून जी रक्कम त्यांना प्राप्त झाली त्या रकमेमधूनच पुढे त्या इंग्लंडला शिक्षणाकरता गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. रमाबाईंचं आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कार्य म्हणजे सन 1882 मध्ये हंटर कमिशनच्या पुढे रमाबाईंनी दिलेली साक्ष ही अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची ठरलेली होती. महिला शाळा आणि महिला शिक्षकांची नियुक्ती करावी, महिलांवर उपचार करण्यासाठी म्हणून महिला डॉक्टरांची गरज आहे, भारतीय महिलांना वैद्यकीय शिक्षण द्यावं, अशा प्रकारच्या शिफारशी त्यांनी हंटर कमिशनच्या पुढे केलेल्या होत्या. हंटर कमिशन पुढे रमाबाईंनी जे काही विचार मांडलेले होते ते विचार इंग्रजीत भाषांतरित करून ते इंग्लंडला पाठविण्यात आले आणि त्याची दखल राणी व्हिक्टोरिया यांनी घेतली आणि राणी व्हिक्टोरियानी त्याची दखल घेऊन भारतामध्ये हॉस्पिटले उघडण्याची सुरुवात त्यानंतरच्या कालखंडामध्ये झाली. इतकंच नाही तर इंग्लंडहून डॉक्टर पाठविण्यासाठी म्हणून, इथे वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी, महिला डॉक्टर पाठविण्यासाठी डफरीन फंड हा उभारण्यात आला आणि लेडी डफरीन यांनी आरोग्याची जी काही चळवळ नंतरच्या काळामध्ये भारतामध्ये आरंभली त्याला रमाबाईंनी हंटर कमिशन पुढे दिलेली साक्ष ही कारणीभूत होती असं आपल्याला दिसून येतं. पुणे आणि मुंबईतील सुधारकांचा रमाबाईच्या परदेश गमनाला, इंग्लंडला जाण्याला विरोध होता आणि त्याचं कारणच असं होतं की रमाबाई जर इंग्लंडला गेल्या तर कदाचित तेथील वातावरणामध्ये त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षिल्या जातील आणि ख्रिस्ती धर्म कदाचित त्या स्वीकारतील असं येथील सुधारकांचं, पंडितांचं म्हणणं होतं आणि म्हणून त्यांनी रमाबाईच्या परदेश गमनाला विरोध देखील केलेला होता. खरं तर रमाबाईंनी जे काही वेदांचं ज्ञान, वेदांतांचं, उपनिषदांचं ज्ञान प्राप्त केलेलं होतं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न हे या कालखंडामध्ये निर्माण झालेले होते. बालपणी तीर्थक्षेत्री पाहिलेला दांभिकपणा, खूप अनुष्ठानं करून देखील न झालेली देवाची भेट, धर्मग्रंथांच्या अभ्यासाने देखील न दूर झालेलं दारिद्र्य, वेद उपनिषदांमध्ये स्त्री शूद्रांच्या बाबतीत व्यक्त केलेले विचार यामुळे त्यांचा हिंदू धर्मावरील विश्वास हा हळूहळू कमी व्हायला लागलेला होता. आणि मग त्यानंतर 20 एप्रिल 1883 रोजी त्या वैद्यकीय पदवी घेण्यासाठी म्हणून इंग्लंडला गेल्या आणि तेथे इंग्लंडमधील
सेंट मेरीज होम वॉन्टेज येथे त्यांनी प्रवेश घेतला. त्या तिथे राहायला लागल्या आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांना खरं तर वैद्यकीय शिक्षण घ्यायचं होतं. परंतु हे वैद्यकीय शिक्षण त्यांच्या बहिरेपणामुळे, त्यांना कमी ऐकू येत असल्या कारणामुळे त्यांना वैद्यकीय शिक्षण मात्र घेता आलं. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर रमाबाईंच्या एकूणच ख्रिस्ती धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन, समाजातील समस्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये बदल होत गेला. येशू ख्रिस्तांच्या पतित स्त्रियांबाबतचा जो काही त्यांचा दृष्टिकोन आहे, तसेच भूतदया व प्रेमाची त्यांनी दिलेली जी काही शिकवण आहे, त्यामुळे हळूहळू त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षिल्या गेल्या आणि 29 सप्टेंबर 1883 रोजी त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आणि त्या मेरी रमा बनल्या. रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याने लोकमान्य टिळक आणि सनातन्यांनी त्यांना मोठा विरोध केला आणि हा विरोध त्यांना आयुष्यभर पुढे स्वीकारावा लागला. रमा डोंगरे, पंडिता रमाबाई सरस्वती, रमाबाई मेधावी, मेरी रमाबाई अशा स्थित्यंतरामधून अतिशय खडतर आयुष्य जगलेल्या रमाबाई सरस्वती बनल्या आणि स्त्री शिक्षणाचा दीपस्तंभ ठरल्या. 1883 मध्ये त्यांनी माझा इंग्लंडचा प्रवास हे पत्ररूप लेखन पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलं. या पुस्तकामध्ये इंग्लंडला जात असताना प्रवासातील जी त्यांनी दृश्य पाहिली, त्या निसर्गाचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने रमाबाईंनी केलेला. रमाबाई जरी ख्रिस्ती झालेल्या असल्या तरी देखील ख्रिस्ती धर्मातील कोणत्याही पंथाचं त्यांनी अनुकरण केलं नाही आणि त्याच कारणामुळे ख्रिस्ती धर्मीयांनी देखील त्यांना फारसं आपलं मानलं नाही. कारण कोणत्या तरी एखाद्या पंथाचा स्वीकार त्यांनी केला असता, अनुनय केला असता, तर त्या पंथाने त्यांना भरभरून मदत केली असती. परंतु तसं त्यांनी केलं नाही आणि या कारणामुळे ख्रिस्ती धर्मीयांनी देखील त्यांना आपलं मानलं नाही. तरी देखील आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या समाजकारणावर, समाजमनावर मोठा ठसा हा रमाबाईंनी उमटविलेला आपल्याला पाहायला मिळतो. मनुस्मृतीच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या रमाबाई खरं तर या पहिल्या ब्राह्मण स्त्री होत्या. जसं त्यांनी हिंदू धर्मातील वाईट गोष्टींच्या विषयी, चुकीच्या गोष्टींच्या विषयी आपली मते बेधडकपणे मांडली, त्याच पद्धतीने चर्चच्या पुरुषप्रधान अधिकारशाहीच्या विरोधामध्ये देखील रमाबाई बोलायला मागे पुढे पाहत नाही. त्या म्हणतात, मी नुकतीच एका धर्माच्या जोखडातून मुक्त झाली आहे. आता परत दुसऱ्या धर्माच्या जोखडाखाली जाण्याची माझी इच्छा नाही. स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजू लागल्यावर मी कधीही स्वैर वागलेली नाही. पण माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर मी कुणालाही अतिक्रमण करू देणार नाही. तुमचे स्पष्टीकरण मला पटले तरच चर्चेने ते नियम मी स्वीकारेन अथवा स्वीकारणार नाही. म्हणजे चर्चच्या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या विषयी देखील त्या आपली जी मतं आहेत ती स्पष्टपणे मांडतात आणि चर्चेने आपण या गोष्टी स्वीकारू, विना चर्चेचं या गोष्टी आपण स्वीकारणार नाही असं स्पष्टपणे त्या म्हणतात. आणि मग त्यानंतर जवळजवळ 3 वर्ष
त्यांनी इंग्लंडमध्ये वास्तव्य केलं. या काळामध्ये मूळ बायबलचं वाचन करण्यासाठी ग्रीक असेल, हिब्रू असेल, या भाषा रमाबाई शिकल्या. अमेरिकेतील पेनिसिल्वानिया येथील स्त्रियांच्या वैद्यक महाविद्यालयाच्या डीन रचेल यांनी आनंदीबाई जोशी यांच्या पदवीदान समारंभाचं निमंत्रण हे रमाबाईंना दिलं. त्यामुळे 17 फेब्रुवारी 1886 रोजी त्या इंग्लंडहून अमेरिकेला जायला निघाल्या. भारतातून शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या, अमेरिकेला जाणाऱ्या पहिल्या स्त्री आनंदीबाई जोशी आणि भारतातून शिक्षणासाठी इंग्लंडला जाणाऱ्या पहिल्या स्त्री म्हणजे रमाबाई. आणि या रमाबाईंना ज्या वेळेला आनंदीबाई जोशींच्या पदवीदान समारंभाचं निमंत्रण मिळालं तेव्हा त्या समारंभाला हजर राहण्याकरता त्या अमेरिकेत गेल्या. 6 मार्च 1886 रोजी त्या अमेरिकेत पोहोचल्या. त्यानंतर पदवीदान समारंभाला हजर राहिल्या व पुढील 2.5 वर्ष अमेरिकेमध्ये त्यांनी वास्तव्य केलं. अमेरिकेतील या वास्तव्यामध्ये तेथील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची पाहणी ही रमाबाईंनी केली. आपल्याकडे देखील बालवाडीची नितांत आवश्यकता आहे असं त्यांना वाटलं आणि म्हणून फ्रोबेल्स किंडरगार्टन यांनी बालवाडीच्या संबंधाने बालोद्यानाचं शिक्षण जे काय आहे त्या संबंधाने जे काही विचार मांडलेले आहेत, जो काही अभ्यासक्रम तयार केलेला आहे, या सगळ्या अभ्यासक्रमाचा त्यांनी जवळून अभ्यास केला आणि आपल्याकडील बालविधवांना शिक्षण देऊन त्यांना शिक्षिका बनवावं म्हणून तेथील शालेय अभ्यासक्रमाची पुस्तकं त्यांनी भाषांतरित केली आणि ती पुस्तकं छापण्यासाठी म्हणून अर्थसहाय्य आपल्याला मिळावं म्हणून अमेरिकेत असताना त्यांनी द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक सन 1887 मध्ये दिलं. या पुस्तकामुळे रमाबाईंच्या विचारांना खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. रमाबाईंनी अमेरिकेत अनेक प्रबोधनपर, माहितीपर व्याख्याने दिली. रमाबाईंनी लिहिलेल्या पुस्तकामुळे त्यांना मोठी प्रसिद्धी ही मिळालेलीच होती आणि त्यामुळे सन 1887 मध्ये अमेरिकेत द रमाबाई असोसिएशन ऑफ बोस्टन या संस्थेची स्थापना झाली आणि रमाबाईंच्या भारतातील सामाजिक कार्याला या संस्थेने आर्थिक मदत करण्याचं जाहीर केलं. खरं तर अमेरिकेच्या वास्तव्यामध्ये असताना रमाबाई किती गुणग्राहक होत्या. तेथील अनेक चांगल्या गोष्टी त्या टिपत होत्या आणि त्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये आल्यानंतर येथे त्या कराव्यात आणि येथील स्त्रियांच्या उद्धाराकरिता त्या सगळ्या गोष्टींचा वापर करावा असं त्यांना वाटत होतं. एकदा न्यूयॉर्कमध्ये असताना एका गृहस्थाने रमाबाईंना असं विचारलं, आमच्या देशात अतिनिंद्य असे तुमच्या पाहण्यात काय आले? आणि हा प्रश्न ज्या वेळेला रमाबाईंना विचारण्यात आला तेव्हा रमाबाई असं म्हणाल्या, मित्रा, तुमच्या देशातील दोष पाहायला मी इथे आलेली नाही, तुमच्या गुणांच्या शोधात मी आहे. म्हणजे तुमचे जे काही निंद्य गोष्टी आहेत त्या काही मला सोबत थोड्याच घ्यायच्या आहेत आणि त्यामुळे निरक्षीर न्याय आणि ती वृत्ती बाळगून रमाबाई परदेशामध्ये गेल्यानंतर तेथील अनेक चांगल्या गोष्टी ज्ञात करून घेत होत्या, आत्मसात करत होत्या आणि त्या सगळ्या भारतात आल्यानंतर इथे रुजविण्याचा प्रयत्न त्या करणार होत्या. द हायकास्ट हिंदू वुमन या पुस्तकात त्यांनी स्त्रियांच्या शोषणाच्या मुळाशी असलेल्या पुरुषप्रधान व्यवस्थेची कठोर अशा प्रकारची चिकित्सा त्यांनी केलेली आहे. हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा उहापोह या पुस्तकात त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर
11 नोव्हेंबर 1888 रोजी चीन व जपानच्या मार्गे त्या भारतात येण्यास अमेरिकेहून निघाल्या. फेब्रुवारी 1889 मध्ये त्या कलकत्ता येथे पोहोचल्या. तेथून मार्च 1889 मध्ये त्या पुण्यामध्ये आल्या. 11 मार्च 1889 रोजी मुंबईत चौपाटी विभागामध्ये शारदा सदन या स्त्रियांचे वसतिगृह असलेल्या शाळेची स्थापना रमाबाईंनी केली. विल्सन कॉलेजमध्ये झालेल्या या शारदा सदनच्या उद्घाटन समारंभाचं अध्यक्षपद काशीबाई कानेटकर यांनी भूषवलेलं होतं. आणि ही जी संस्था रमाबाई असोसिएशन आणि तिच्यामार्फत शारदा सदन निर्माण झालं, या रमाबाई असोसिएशनच्या सल्लागार मंडळावर तत्कालीन अनेक सुधारक आणि मोठी माणसं होती. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती के.टी. तेलंग, श्री भांडारकर हे याच्या सल्लागार मंडळावर होते. शारदाबाई गद्रे या सदनच्या पहिल्या बालविधवा विद्यार्थिनी होत्या आणि त्यांच्या नावावरूनच शारदा सदन हे नाव त्यांनी आपल्या या वसतिगृह एक शाळेला दिलेलं होतं. परंतु पुढे मुंबईतील महागाई, गर्दी या सगळ्या गोष्टीला कंटाळून रमाबाईंनी शारदा सदन पुण्याला हलवलं. 18 बालविधवांना सोबत घेऊन त्या पुण्यामध्ये आल्या आणि पुण्यामध्ये शारदा सदन चालवत असताना त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. शारदा सदनातील मुलींना रमाबाई ख्रिस्ती धर्म स्वीकारायला भाग पाडतात अशी टीका वर्तमानपत्रातून त्यांच्यावर व्हायला लागली. आणि मग या टीकेनंतर मात्र न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर रामकृष्ण भांडारकर, रा. ब. भट आणि इतर सल्लागारांनी रमाबाई असोसिएशनचा राजीनामा हा दिला. त्यानंतर काही पालकांनी आपल्या मुलींना शारदा सदनमधून काढून घेतलं. खरं तर शारदा सदनमधील बालविधवांना आपल्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य होतं, पण एखाद्या मुलीने बायबल वाचलं आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारायची, प्रार्थनेत सहभागी होण्याची इच्छा जर तिने व्यक्त केली तर रमाबाई मात्र त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास नाकारत नसत. 29 डिसेंबर 1889 साली मुंबईत भरलेल्या 3ऱ्या सामाजिक परिषदेमध्ये पंडिता रमाबाईंनी विधवांच्या सक्तीच्या केशवपणाविरुद्धचा ठराव पास करण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका ही निभावलेली होती. सन 1889 मध्ये युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वृत्त हे रमाबाईंचं आणखी एक पुस्तक प्रसिद्ध झालं, ज्या पुस्तकामध्ये अमेरिकेतील लोकजीवन, तेथील प्रवासातील अनुभव हे रमाबाईंनी मांडलेले होते. सन 1896 मध्ये गुजरातमध्ये भीषण अशा प्रकारचा दुष्काळ हा पडलेला होता आणि या दुष्काळामध्ये तरुण मुली, तरुण विधवा वाम मार्गाला लागू नयेत म्हणून तेथून अशा निराधार बनलेल्या बालविधवांना, तरुण मुलींना सोबत घेऊन यावं म्हणून त्या तिथे गेल्या. त्यांनी अशा निराधार स्त्रियांना सोबत घेतलं आणि अशा 300 मुली सोबत आणून त्यांनी पुण्यातील शारदा सदनमध्ये त्यांचा सांभाळ केला. रमाबाईंच्या भारतातील महिलांच्या कार्यासाठी अमेरिकेतील रमाबाई असोसिएशनकडून 10 वर्ष आर्थिक पाठबळ देण्याचं त्यांनी मान्य केलेलं होतं. 1898 मध्ये रमाबाई परत एकदा ही मुदत संपल्यानंतर
अमेरिकेला गेल्या आणि अमेरिकेला जाऊन त्यांनी रमाबाई असोसिएशन ही जी काही संस्था होती ती विसर्जित केली आणि अमेरिकन रमाबाई असोसिएशन ही संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेकडून पुढे केडगावमध्ये मुक्ती सदनचं काम सुरू झाल्यानंतर मोठी मदत ही त्यांना झालेली आपल्याला पाहायला मिळते. डिसेंबर 1889 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे काही अधिवेशन झालेलं होतं, या अधिवेशनामध्ये भाषण करणाऱ्या महिला प्रतिनिधी म्हणून भाषण करणाऱ्या रमाबाई या पहिल्या स्त्री होत्या. म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच महिलांचं नेतृत्व प्रतिनिधित्व हे रमाबाईंनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग रमाबाईंनी केशवपनाविरुद्ध जी काही चळवळ आहे, संमती वयाची जी काही विधेयक आहे, म्हणजे केशवपनाची चळवळ, संमती वयाचं विधेयक, याची ज्या काही चळवळी त्या कालखंडामध्ये निर्माण झाल्या त्या चळवळींना रमाबाईंनी पाठिंबा दिलेला आपल्याला पाहायला मिळतं. पुण्यामध्ये ज्या वेळेला प्लेगची साथ निर्माण झाली त्यावेळेला या प्लेगच्या साथीमध्ये सिटी मॅजिस्ट्रेटने रमाबाईंना 48 तासाच्या आत आपल्या मुलींना सोबत घेऊन पुणे सोडून जाण्याचा आदेश दिला. आणि ही नोटीस जेव्हा मिळाली त्यावेळेला पुण्यापासून 34 मैल अंतरावर असलेल्या केडगाव येथे रमाबाईंनी आधीच 100 एकर पडीक जमीन घेऊन ठेवलेली होती. त्या केडगावला रमाबाईंनी 24 सप्टेंबर 1898 रोजी स्थलांतर केलं आणि तिथे मुक्ती सदन हे 24 सप्टेंबर 1898 मध्ये सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मध्य प्रदेश, गुजरात येथे दुष्काळात सापडलेल्या 580 मुलींना रमाबाईंनी केडगावच्या मुक्ती सदनमध्ये आश्रय दिलेला होता. मुक्ती सदन चालवत असताना खरं तर त्याच्या बांधकामापासून ते पूर्ण होऊन तिथे कार्य प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत रमाबाई या पूर्णपणे ख्रिस्तावर अवलंबून होत्या. मुक्ती सदन हे रमाबाईंचे ख्रिस्तावरील प्रगाढ श्रद्धेचे प्रतीक होते. 24 सप्टेंबर 1898 रोजी मुक्ती सदनचे मुक्ती मिशनमध्ये रूपांतर झाले. वाकडे पाऊल पडलेल्या स्त्रियांची सोय ही कृपा सदनमध्ये करण्यात आलेली होती. तेथे 60 मुली राहत होत्या. वृद्ध, अपंग व परावलंबी स्त्रियांसाठी प्रीती सदनची स्थापना ही रमाबाईंनी केलेली होती. भारतातील अंधांसाठी चालविली जाणारी पहिली शाळा म्हणजे मुक्ती मिशन आणि या मुक्ती मिशन मधील बार्तमी सदन, हे बार्तमी सदन जे आहे मुक्ती मिशन मध्ये असणारं, मुक्ती मिशनच्या अंतर्गत असणारं, हे अंधांसाठी चालविली जाणारं हे पहिलं अशा प्रकारचं सदन होतं आणि तिथे अंधांसाठीची शाळा ही स्थापन करण्यात आलेली होती. बार्तमी ही खरं तर बायबलमध्ये असणारी अंध व्यक्ती होती आणि त्याच्या नावेच हे बार्तमी सदन हे सुरू झालेलं होतं. रमाबाईची कन्या मनोरमा हिने युरोपामध्ये गेल्यानंतर ब्रेल लिपी ही आत्मसात केलेली होती आणि त्यामुळे तिने इथे आल्यानंतर येथील अंधांना शिक्षण देण्याचं काम केलं. अंधांना शिक्षण देण्यासाठी शिक्षिका निर्माण करण्याचं काम, अंध मुलींना शिक्षण देण्याकरता शिक्षिका निर्माण करण्याचं काम देखील मनोरमेने या कालखंडामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शारदा सदन मधील ब्राह्मण विद्वांच्या पेक्षा मुक्ती सदन मधील वातावरण मात्र वेगळं होतं. तेथे येशूची प्रार्थना घेतली जात होती. ज्यास धर्मांतर करायचं आहे त्या व्यक्तींना तिथे बाप्तिस्मा दिला जात होता. त्यामुळे केसरीने मुक्ती मिशनच्या कार्यावर टीका करताना त्यास 2500 बायकांचा तुरुंग असं संबोधलेलं होतं. आश्रमातील स्त्रियांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी म्हणून
त्यांनी आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम यासारखी कामं रमाबाईंनी शिकवली होती. मुक्तिसदनामध्ये धान्य, भाजीपाला, फळे यांची उत्पादने मुली स्वतःच घेत असत. याकरिता केडगावच्या या 100 एकराच्या परिसरामध्ये 13 विहिरी या रमाबाईंनी खोदल्या होत्या. एकेकाळी उजाड माळरान असणार पडीक असलेली ही जमीन आता मात्र हिरवीगार झालेली होती. तिथे अनेक पिके डौलाने नाचत होती. अनेक फळझाडं, फुलझाडं ही तिथे निर्माण झालेली होती. दुर्बल आणि आजारी लोकांच्या करता सायं घरकुलाची स्थापना ही रमाबाईंनी केडगावच्या मुक्तिसदनात केलेली होती. कुमारी मातांकरिता केंद्र, स्त्री सहाय्यता केंद्र, गरीब मुलींकरिता शाळा असे अनेक उपक्रम राबवून रमाबाईंनी स्त्री शिक्षणाची चळवळ ही पुढे चालू ठेवली. गरीब आजारी लोकांचे उपचार करण्यासाठी म्हणून शारदा सदनमध्ये एक हॉस्पिटल ही रमाबाईंनी सुरू केलेलं होतं. सन 1900 ते 1905 या कालखंडामध्ये मात्र रमाबाईंनी धर्मप्रचाराचं, धार्मिक स्वरूपाचं लेखन हे मोठ्या प्रमाणावर केलं. 1905 ते 1922 अशा दीर्घ काळामध्ये रमाबाईंनी बायबलच्या मूळ प्रतीचं जसंच्या तसं भाषांतर करून मराठीत बायबल हे लिहिलं. आणि ते करत असताना भारतीयांच्या ज्या काही परंपरा आहेत, भारतीय संकल्पना आहेत, या संकल्पना त्यामध्ये उतरणार नाहीत याची काळजी ही त्यांनी घेतली. ख्रिस्ती धर्म प्रसारासाठी रमाबाईंनी येसूजी के गीत हे हिंदीमध्ये पुस्तक लिहिलं. देव प्रीती आहे, मी किती सोसू, रोजचा उजेड अशी अनेक पुस्तकं ही रमाबाईंनी लिहिली. मनोरमेने अनेक कष्ट घेतले. त्या स्वतः या केडगावच्या मुक्तिसदनाकरता, शारदा सदनाकरता लागणारा पैसा उभा करण्यासाठी ही भटकंती करत होत्या, परदेशाला जात होत्या. आणि या सगळ्या ताणतणावाचा परिणाम हा मनोरमेच्या शरीरावर, मनावर मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे मनोरमेला श्वासोच्छ्वास घेत असताना त्रास होत होता. तिला हृदयविकाराचाही त्रास होत होता. त्यामुळे मिरजच्या हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आलेलं होतं. आणि हृदयविकाराच्या त्रासामुळे मिरजच्या हॉस्पिटलमध्ये 24 जुलै 1921 रोजी वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी मनोरमेचा देहांत हा घडून आला. आपला मृतदेह केडगावला घेऊन जाऊ नये, तो पाहून आपल्या आईला दुःख होईल असं मनोरमेला वाटत होतं. त्यामुळे मनोरमेचा मृतदेह केडगावला नेण्यात आला नाही. मिरजच्या दफनभूमीमध्येच तिचं दफन करण्यात आलं, मृतदेह दफन करण्यात आला. मनोरमेच्या मृत्यूची बातमी ज्या वेळेला रमाबाईंना समजली त्या वेळेला रमाबाई असं म्हणतात, देवाचे होते, देवाने नेले. आता हा रमाबाईंचा एक प्रवास, जीवन प्रवास आहे. परंतु रमाबाईंची विचारसरणी ज्या वेळेला आपण बघतो त्या जाज्वल्य देशभक्त होत्या, अत्यंत देशाभिमानी होत्या. आपल्या एका भाषणामध्ये त्या असं म्हणतात, देशाभिमान कसा असावा याविषयी इकडे शाळात काहीच शिकवलं जात नाही. इकडची जी काही पुस्तकं आहेत ती शिक्षणार्ह नाहीत. इकडच्या पुस्तकात मुख्य तत्व काय, तर राणी सरकारची भक्ती करा. राजनिष्ठा असणं हे मी वाईट समजत नाही, परंतु आपल्या आईच्या भक्तीहून त्या भक्तीची मातब्बरी मी अधिक समजत नाही. आपल्या मातृभूमीची भक्ती ही राणीच्या भक्तीहून अधिक असली पाहिजे, राजनिष्ठेहून अधिक असली पाहिजे असं रमाबाई सांगतात. स्वदेशी वस्तूंचा वापर, खादीच्या वस्त्रांचा वापर आणि स्वभाषेबद्दलचे प्रेम ही रमाबाईंच्या ठिकाणी असलेल्या प्रखर राष्ट्रनिष्ठेला दर्शविते. ख्रिस्ती धर्माच्या स्वीकारानंतरही रमाबाईंचा आहार, विहार,
पोशाख या बाबतीमध्ये कुठलेही परदेशी गोष्टींचं अनुकरण त्यांनी केलं नाही, तर त्या पूर्णतः भारतीयच राहिल्या. रमाबाई आयुष्यभर शाकाहारी राहिल्या. इंग्लंड, अमेरिकेत राहून देखील त्यांनी शाकाहारच केला. मनोरमेस लहानपणी परदेशात शिक्षणासाठी पाठवायला त्या तयार नव्हत्या. अशी जबाबदारी घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना त्या असं म्हणतात, मनोरमेला इंग्लंडला शिक्षणासाठी ठेवावे ही तुमची सूचना, त्यामागील प्रेम मी समजते, पण मनोरमा आपल्यातीलच एक राहावी. तिने आमच्या हिंदुस्थानवर प्रेम करावे, तीही एक हिंदीच राहावी. तिने स्वतः कोणी एक परकी किंवा श्रेष्ठ, जास्त शहाणी असे स्वतःच समजू नये असं मला वाटतं. ती इंग्लंडमध्ये जर वाढली लहानपणापासून तर ती इंग्रज स्त्री होईल आणि ते मला नको आहे. तिची राहणी साधी असावी असे मला वाटते. नाहीतर तिला हिंदुस्थान भूमी ही परकी वाटायला लागेल. इथले लोक देखील परके वाटू लागतील. हिंदी लोकांना देखील ती परकी वाटू लागेल. ते मला नको आहे. हिंदी म्हणून घेण्याची तिला लाज वाटता कामा नये. नाहीतर परदेशात घरे करून राहिलेल्या काही हिंदी लोकांना हिंदी म्हणून घेण्याची लाज वाटते असे मी बघितलेलं आहे. मनोरमा मोठी झाल्यावर मी तिला पुढचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जरूर पाठवेन. माझ्या कल्पनेप्रमाणे स्त्रियांना योग्य शिक्षण मिळण्याची सोय हिंदुस्थानात नाही. परंतु तरी देखील मनोरमेला पाठविण्यासाठी ती चांगली समजती झाली पाहिजे असं त्यांना वाटतं. ती हिंदीच राहिली पाहिजे. भारतीयांविषयी प्रेम तिच्या मनात राहिलं पाहिजे याचा आग्रह हा रमाबाई मोठ्या याच्याने घेतात. त्या ज्या वेळेला इंग्लंडला होत्या त्यावेळेला इंग्लंडला असताना रमाबाईंना सिस्टर जिराल्डीन, त्या जेव्हा जिथे राहत होत्या तेथील सिस्टर जिराल्डीन यांनी लॅटिन अक्षरे कोरलेला क्रॉस त्यांना भेट दिला, देऊ केला. त्यावेळेला रमाबाई असं म्हणतात की त्यावरची लॅटिन अक्षरे मला समजत नाहीत आणि अशी लॅटिन अक्षरे कोरलेला न समजलेला क्रॉस घेऊन मी काय करू. तर त्याऐवजी संस्कृत अक्षरे कोरलेला क्रॉस हा मी गळ्यामध्ये घालेन. आणि म्हणून नम्रपणे तो क्रॉस घ्यायला त्या नाकारतात. आणि रमाबाईंच्या स्वभावामध्ये भूतदया हा त्यांचा अंगभूत अशा प्रकारचा गुण आहे. पशुपक्ष्यांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड कणव आहे. मुक्ती सदनामध्ये ससे, कुत्रे, पोपट, कबुतरे असे अनेक प्राणी पक्षी हे त्यांनी पाळलेले होते. त्या अमेरिकेत असताना त्यांनी एक प्रसंग पाहिला. एक मुलगा कोंबडीचे पाय उलटे धरून घेऊन चाललेला आणि हे पाहिल्यानंतर रमाबाई त्या मुलाला प्रश्न करतात, अरे तुला जर कोणी उलटे धरून घेऊन गेला तर तुला चालेल का. आणि युरोपियनांच्या, अमेरिकनांच्या पशुपक्ष्यांच्या बद्दलच्या वर्तनाविषयी देखील त्या बोलताना म्हणतात, आपला नखरा सजवण्यासाठी अमेरिकेतील लोक पक्ष्यांचा बळी घेतात. हे त्यांना आवडत नसेल. टोप्यावर रंगीबेरंगी पिसे लावण्यासाठी पक्ष्यांची होणारी हत्या या विरोधात त्या बोलतात. आणि त्या म्हणतात, अन्न आणण्यास गेलेले पक्षी मारले गेल्याने घरट्यातील त्यांची पिले भुकेने चिवचिव करत मरतात. याचं भान माणसाने ठेवलं पाहिजे. आणि अशा रीतीने भूतदयेची भावना रमाबाईंमध्ये किती भरलेली होती हे या प्रसंगांवरून, त्यांच्या विचारांवरून आपल्या लक्षात येतं. भारतामध्ये राष्ट्रभाषा हिंदी असली पाहिजे यासाठी देखील त्यांनी हिंदीचा पुरस्कार राष्ट्रभाषा म्हणून केलेला आपल्याला दिसून येतो.
ते असं म्हणतात, आमच्या देशात असलेल्या सर्व भाषा नाहीशा करून त्या जागी इंग्रजी स्थापने म्हणजे हिंदुस्थानीला समुद्रात बुडवून त्याच्या ठिकाणी ब्रिटिश बेट आणून ठेवण्यासारखं आहे. आणि म्हणून आपल्या भाषा ज्या आहेत त्या भाषांचं समर्थन त्या करतात. आणि नुसतं भाषांचं समर्थन करत नाहीत, तर इंग्रजी ऐवजी हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे, असली पाहिजे असंही ते म्हणतात. रमाबाई गुणग्राहक होत्या. त्यांची राहणी अत्यंत साधी होती आणि विचारसरणी अत्यंत उच्च होती. त्या गुणास अत्यंत महत्त्व देत होत्या. आणि म्हणून स्त्री धर्मनीती या पुस्तकात त्या असं म्हणतात, गुणसंपादन करण्यात आपलं लक्ष असलं पाहिजे. तुम्ही दागिने घातले आणि गावभर मिरवत फिरलात तरी तुमच्याकडे जर गुण नसेल तर कोणीही डुंकूनही तुमच्याकडे पाहणार नाही. जर तुमच्यात गुण असेल आणि तुम्ही कोपऱ्यात बसून जरी असलात तरी तुम्ही लोकांना प्रिय व्हाल, आवडाल, असं रमाबाई म्हणतात. रमाबाईंना अनेक भाषा अवगत होत्या. त्या खरं तर बहुभाषा कोविद होत्या. मराठी, हिंदी, कन्नड, बंगाली, गुजराती, तुळू, हिब्रू, इंग्रजी अशा अनेक भाषा या त्यांना लिहिता, वाचता, बोलता येत होत्या. परित्यक्ता, पतिता व विधवांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने त्या आयुष्यभर कार्यरत राहिल्या. आणि त्या माध्यमातून स्त्री उद्धाराचं एक मोठं कार्य हे त्यांनी केलं. पंडिता रमाबाई मद्यपान निषेधक स्त्री मंडळाच्या देखील सक्रिय अशा सदस्या होत्या. ढाक्यातील एका आपल्या भाषणामध्ये त्या असं म्हणतात, माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, तेथपर्यंत आपल्या जातीचे म्हणजे स्त्री जातीचे कल्याण करण्याच्या कामात मी परांमुख होणार नाही. स्त्रियांचे मानसिक व बौद्धिक उत्थापन हे रमाबाईंनी आपले जीवित ध्येय मानले. त्या अत्यंत निग्रही होत्या. ब्रिटिशांच्या चुकीच्या धोरणावर टीका करताना त्या बिलकुल कचरल्या नाहीत. प्लेगच्या काळात इंग्रज अधिकाऱ्यांकडून होत असलेला अन्याय, अत्याचार याच्या विरोधामध्ये रमाबाईंनी सडेतोड अशा प्रकारची भूमिका मांडली आणि या इंग्रज अधिकाऱ्यांवर टीका केली. हे बघितल्यानंतर त्यांच्या धर्मांतराबद्दल कठोर शब्दामध्ये त्यांच्यावर टीका करणारे लोकमान्य टिळक असं म्हणतात, रमाबाईंचे इतर काहीही असो पण बाई बुद्धिमान व निधड्या छातीची खरी. सन 1819 मध्ये रमाबाईंना त्यांच्या या समाजकार्याबद्दल ब्रिटिश सरकारने कैसर ए हिंद ही सर्वोच्च अशा प्रकारची शासकीय पदवी जी होती ती पदवी देऊन त्यांचा गौरव केला. मनोरमेच्या देहांतानंतर रमाबाई खचल्या आणि 5 एप्रिल 1922 रोजी पंडिता रमाबाईंचा देहांत हा घडून आला. महाराष्ट्राच्या समाज सुधारणेच्या इतिहासामध्ये एक अतिशय मोठं नाव, स्त्री असूनही तत्कालीन समाज जीवनामध्ये धर्मांतरित होऊन, धर्म बदलून किंवा एका शूद्र असणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर प्रेमविवाह करून, प्रतिलोम विवाह करून बंडखोर अशा प्रकारचं आयुष्य जगलेल्या, स्त्रियांच्या उद्धाराकरता अखंड प्रयत्नरत राहिलेल्या 2,500 स्त्रियांना मुक्ती सदनमध्ये केडगाव येथे ठेवून त्यांची सेवा शुश्रूषा करणाऱ्या, त्यांना शिक्षित करणाऱ्या, त्यांना एक सन्माननीय जीवन बहाल करणाऱ्या अशा प्रकारच्या पंडिता रमाबाई सरस्वती यांचं चरित्र निश्चितच प्रेरणादायी अशा प्रकारचं आहे. त्यांच्या धर्मांतरामुळे मात्र समाजामध्ये त्यांच्याविषयी त्या काळामध्ये नकारात्मक अशा प्रकारच्या भावना निर्माण झालेल्या होत्या. तरी देखील न डगमगता, लोकांचा पाठिंबा मिळत नसताना, समाजातील सनातन्यांकडून,
विरोध होत असताना, समाजातील पुरोगामी असणारी माणसं देखील त्यांच्यापासून दुरावलेली असताना एकट्याने उभं राहून हे सेवेचं व्रत त्यांनी पूर्णत्वास नेलं. अशा या पंडिता रमाबाईंचं हे चरित्र जे मी आपल्यापुढे मांडलेलं आहे ते आपल्याला जर आवडलं तर निश्चितच आपण या व्हिडिओला लाईक करावं, शेअर करावं. हे चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आमचे जे तरुण विद्यार्थी आहेत, तरुण मुलं आहेत, ते जे कार्यरत आहेत त्यांच्याकरिता देखील हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा आहे. आपण सर्वांनी तो व्हिडिओ पाहावा आणि आवडल्यास तो लाईक करावा अशी विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद.